अण्णा हजारे यांच्या या सगळ्याच राजकीय व नाटकीय घडामोडीचा प्रवास पाहिला तर त्यांच्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या एका सामान्य माणसाला अदृश्य संघटित बळ मिळाल्याशिवाय हा प्रवास करणे सहज साध्य होणे शक्य नाही. हे अदृश्य संघटित बळ कोणाचे होते? ते 2011 मध्ये रामलीला मैदानाच्या तंबूमध्ये पाठीमागे लावलेल्या फ्लेक्सवरून समजून घेता येते. हा प्रवास 14 नोव्हेंबर 2010 रोजी योगगुरू रामदेव यांनी जंतर मंतर येथे आयोजित केलेल्या रॅलीतून सुरू झाला. या रॅलीमध्ये 2010 राष्ट्रकुल स्पर्धातील भ्रष्टाचाराबाबत पोलीस तक्रार सादर करण्यात आली. यानंतर दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर एक मोठी रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीपूर्वी झालेल्या सार्वजनिक सभेनंतर या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या रॅलीत अरविंद केजरीवाल, शांतिभूषण, प्रशांत भूषण, किरण बेदी, राम जेठमलानी, मेघा पाटकर, स्वामी अग्निवेश, कर्नल देवेंद्र सेहरावत, हर्ष मंदार, दिल्लीचे आर्च बिशप न्यायमूर्ती DS तेवाडिया आणि इतर अनेक मान्यवर व्यक्तींनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि नवीन लोकपाल विधेयक लागू करण्याची मागणी केली. 5 एप्रिल 2011 पासून या आंदोलनामुळे दिल्लीच्या राजकारणात अण्णा हजारेंना खऱ्या अर्थाने गती मिळाली. जेव्हा भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अण्णा हजारे यांनी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषण सुरू केले. या आंदोलनाचा जोर इतका प्रचंड होता की अण्णा हजारेंना राळेगण सिद्धीमध्ये महात्मा या पदवीने अभूषित करण्याचा ठराव झाल्याचे सांगितले जाऊ लागले. परंतु तसे काही झाले नाही आणि या आंदोलनातून आणखीन एक महात्मा होता होता व्हायचा राहून गेला. भारतीय सरकारमधील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी जनलोकपाल विधेयक लागू करणे हे या आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट होते. याशिवाय बाबा रामदेव, किरण बेदी, अरविंद केजरीवाल आणि इतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली परदेशी बँकांमध्ये दडवलेले काळे धन भारतात परत आणणे हे आंदोलन सुरू ठेवले गेले. खरे तर या आंदोलनाचा मुख्य उद्दिष्ट मनमोहन सिंग सरकारला संपूर्ण शक्तीनिशी खाली खेचणे हाच एकमेव होता. हे प्रशांत भूषण यांनी नुकतेच मान्य करत मी या आंदोलनात अण्णा हजारे यांच्या बरोबर सहभागी होऊन चूक केल्याचे कबूल केले यामधून दिसून येते. आणि अण्णांनी देखील परदेशी बँकांमध्ये दडवलेले काळे धन भारतात परत आणायचे काय झाले हा प्रश्न 2014 पासून भाजपच्या केंद्रातील सरकारला नंतर 12 वर्ष विचारणे आवश्यक ठरवले नाही. याच आंदोलनात सहभागी किरण बेदी व मेघाताई पाटकर मणिपूरसह उत्तर भारतात भाजपच्या अनेक राजकीय चेहऱ्यांनी अनेक महिला प्रतारणा व बलात्काराचे केलेल्या हीन घटनांवर सार्वजनिक भूमिका घेत एकदा तरी तोंड का उघडले नसेल हे आज अखेर समजलेले नाही. संसदीय प्रणालीला समानांतर असंसदीय दमबाजी करणेच अण्णा हजारेंना योग्य वाटत आलेले आहे आणि आजही वाटत आहे. म्हणूनच त्यांना ताकद दिली त्या फडणवीसांना उपोषणाची धमकी दिली. यातील गौड बंगाल तरुण पिढीने शोधणे गमतीशीर ठरेल. काय अण्णा हजारे स्वतःच रिमोट कंट्रोल बनून लोकसत्ताक संसदीय व लोकांनी निवडून दिलेली विधानमंडळीय राज्य प्रणाली दुर्यम ठरवण्यात धन्यता मानतात व मानत आले असावेत का? हा एक प्रश्न या निमित्ताने समोर येतो. या प्रश्नांची उत्तरे शोधत वेळेचा अपव्यय करणे खरे तर आवश्यक नाही. कारण अण्णा हजारेंनी बहुकेंद्रित समाजाभिमुख संस्थांची संस्थात्मक उभारणी करण्यासाठी संपूर्ण आयुष्यात कधीच डोके खर्ची पडू दिलेले दिसून येत नाही. अगदी पारनेर तालुक्यात वा त्यांच्या स्वतःच्या राळेगण सिद्धीमध्ये देखील त्यांनी एखाद्या नामांकित शैक्षणिक संस्थेची वा एखाद्या सामाजिक विद्यापीठाची पायाभरणी का केली नाही वा अशा कार्यासाठी राळेगण सिद्धी येथील इतर सन्माननीय नागरिकांना प्रोत्साहन दिल्याचे का दिसलेले नाही? किंबहुना असे काही करता येईल असे देखील त्यांना कधी वाटले असेल का हे समजण्यास कोठे वाव दिसत नाही. अण्णा राहतात त्या राळेगण सिद्धीत
घालून दिलेल्या ग्रामपंचायत बिनविरोध निवडणुकीच्या पायंड्याला फाटा देत राळेगण सिद्धीमध्ये अनेक दशके सतत बिनविरोध होणारी ग्रामपंचायत निवडणूक तेथील नवीन तरुण पिढीने नाकारत सार्वजनिक निवडणुका घेऊन गावात निर्माण झालेल्या आणि साचलेपणाला भिरकावून देण्यासाठी राळेगण सिद्धीला बाध्य केले आणि हे उपोषणकर्ते अण्णा हजारे हयात असताना घडले. बिनविरोध निवडणुका या लोकसत्ताक देशाला, राज्यांना आणि गावांना प्रतिनिधी निवडण्याच्या कायदेशीर अधिकारापासून वंचित ठेवतात व नवीन काळाचे नवीन बदल स्वीकारण्यापासून रोखून ठेवतात. हे राळेगण सिद्धीमध्ये बिनविरोध निवडणुकीचे दुष्परिणाम प्रगतीच्या नवीन वाटा रोखून ठेवतात, नवीन नेतृत्वाचे खच्चीकरण करतात. हे अण्णा हजारेंना कधी महत्वाचे का वाटले नसेल. सोबतच या बिनविरोध निवडणुका नेतृत्वहीन व्यवस्थेला खतपाणी घालत, तरुण नेतृत्वाचा कणा मोडून काढत, समाजोपयोगी बदलांची दिशा देखील रोखून ठेवतात आणि अनिवार्य साचलेपणा डोक्यावर घेत अनैच्छिक तीच मळकट वाट चालत राहतात. यातून नव्या व उमद्या पिढीचे प्रचंड नुकसान करतात. म्हणून बिनविरोध निवडणुका बेकायदेशीर ठरवणारा निवडणूक कायदा करणे आता आवश्यक झाले आहे आणि अण्णांनी यासाठी आग्रह धरायला हवा. राळेगण सिद्धी परिवाराच्या गोंडस नावाखाली सुरू असलेले हे साचलेपण राळेगण सिद्धीमधील आजच्या नवीन पिढीने ढवळून काढत हे साचलेपण फेकून देत सातत्यानं लादले गेलेल्या राजकीय, वैचारिक, आर्थिक बंधनांच्या सामाजिक परिस्थितीला बदलण्यासाठी स्वतः पाऊल टाकले आणि ती राळेगण सिद्धीमधील तरुणाने कायमस्वरूपी बदलून टाकली. अण्णा हजारेंचे वर्चस्व असलेल्या राळेगण सिद्धीमधील तरुणांनी स्वतःच्या रंगांनी रेखाटलेले नवीन करकरीत बहुरंगी कोलाज अण्णा हजारेंच्या संपूर्ण वैचारिक व्यक्तित्वाचे चित्र, दिशा आणि त्यांच्या स्थानिक मर्यादा दाखवून देण्यासाठी उदाहरण म्हणून पुरेसे ठरतात. अण्णा हजारेंनी त्यांच्या याच संघटित मर्यादेत फडणवीसांना पुन्हा उपोषणाला बसण्यासाठी धमकावले आणि अण्णा हजारेंचे राजकीय ऋणी असलेल्या फडणवीसांना क्षमापणा करण्यासाठी संवाद करणे गरजेचे ठरले. पुढील 2-4 महिन्यात महाराष्ट्रात लोकपालाच्या नियुक्तीसाठी मुदत देण्यासाठी अण्णा हजारेंना विनवण्यात आले असे माध्यमातून समजले. संवैधानिक संसदीय व्यवस्था, संवैधानिक न्यायपालिका, संवैधानिक प्रशासन व संवैधानिक कायदा असताना तिच्या डोक्यावर अलोकनियुक्त, अनियंत्रित व अनैतिक राजकीय पक्ष संचलित लोकपाल आणून बसवल्याने देशातील भ्रष्टाचाराचे प्रश्न मिटतील असे समजणे म्हणजे कुळ्याच्या बाजारात खसखस विकण्याचा धंदा ठरणार आहे. लोकसत्ताक राज्यांमध्ये विरोधी पक्षांच्या सरकारांसमोर केंद्र नियंत्रित राज्यपाल काय काय अडचणी आणत आहेत हे देश पाहत असताना आणखीन एक अनियंत्रणशील लोकपाल डोक्यावर आणून बसवण्यासाठी त्रागा करणाऱ्या असंसदीय संस्थेचे पाईक असणाऱ्या अण्णा हजारेंना हे सगळे कोण समजावून सांगणार हे समजलेले नाही. अण्णा हजारे यांनी अगोदर ग्रामविकास, नंतर भ्रष्टाचार विरोध आणि शेवटी माहितीचा अधिकार या 3 विषयांवर जोर देत प्रथम सहानुभूतीचे ग्रामकारण, नंतर स्वतः सजगतेचे उदाहरण बनत शेवटी दबाव तंत्रांचे राजकारण करत महाराष्ट्रात काँग्रेसमधील मेजॉरिटी मराठा नेतृत्वाला शह देत स्वनिर्मित एक जागा बनवून घेतली. काय ती जागा त्यांनी एकट्याने साध्य केली असे म्हणता येईल की समानांतर विधानमंडळ बाह्य आणखीन एक अहिंसावादी चेहऱ्याचे नेतृत्व उभे करून महाराष्ट्रात मराठा नेतृत्व संपवण्याचे अदृश्य राजकारण कोणी तिसरे करत होते? या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. याचे श्रेय खरे तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सगळ्या तात्कालिक मुख्यमंत्र्यांनी व त्यांच्या मंत्रिमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांनी त्यांच्या डोक्यावर घेतले पाहिजे. 2010 पूर्वीच्या काँग्रेसच्या सरकारमधील काही मंत्री व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात रण माजून अण्णा हजारेंनी काँग्रेसच्या तात्कालिक सरकारांना बॅकफूटवर ढकलत स्वतःच्या मागे फरफटत नेण्याची किमया लिलया केली. कारण तेव्हाच्या काँग्रेसच्या सरकारांनी संसदीय मर्यादांचा व लोकशाही लोकाधिकाराचा आग्रह ठेवत
अण्णा हजारेंच्या उपोषणांना कायदेशीर मान्यता दिली. परंतु आता 2010 साल नाही, हे 2026 आहे आणि केंद्रात आणि राज्यात आता परिस्थिती बदलली असल्याचे अण्णा हजारे चांगले जाणून आहेत. म्हणून इलेक्टोरल बॉन्ड्स, सरकार तपास यंत्रणांचा वापर, पत्रकार कार्यकर्त्यांवरील हल्ले, शेतकरी आंदोलन, या शेतकरी आंदोलनात शहीद झालेले 800 शेतकरी या विषयावर अण्णा हजारेंनी कधी तोंड उघडल्याचे दिसले नाही. राजकीय प्रशासकीय भ्रष्टाचार निपटण्यासाठी आता इतके उशिरा लोकपालाच्या नियुक्तीसाठी उपोषण करण्याची तयारी करणारे अण्णा हजारे हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे सांगितले गेलेले आज सत्तेचे सोबती महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर आहे. या परिस्थितीमध्ये अण्णा हजारे भाजपच्या महाराष्ट्रातील सरकारला उपोषणाची धमकी देत व्यक्तिमत्व शुद्धीचा त्यांचा शेवटचा एक प्रयत्न करत आहेत. इतकेच त्यांनी नुकत्याच दिलेल्या उपोषणाच्या धमकीचे महत्त्व दिसून येते. बाकी भारतीय समंजस आणि समजदार आहेत. ते भावनेच्या या थंडी दापातून लवकरच बाहेर येतील आणि उज्ज्वल भारताचा सूर्य पुन्हा उगवेल. यासाठी पीपल्स व्हॉइस इंडिया PVIला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ संपूर्ण पहा, लाईक करा आणि इतरांना आठवणीने फॉरवर्ड करा. जय